बाकीच्यांनी काय प्रचंड करणार? अस्वस्थ आहे काय आणि हे मी करणार कबूल या करते. अस्वस्थतेचं काय करणार आहात? नाही नाही, ह्या अस्वस्थतेचं कारण का मला असं वाटतंय की ही लोकशाही आहे. फार कष्ट करून आपण या देशाला आपण का मोकळा श्वास घेतोय, कारण का त्या काळामध्ये अनेक लोकांनी आपल्या पूर्वजांनी तुमच्या माझ्या तुमच्या कॅमेरामॅनच्या रिपोर्टरच्या सगळ्यांच्याच किंवा बघणाऱ्या सगळ्या आज जे टीव्ही बघतायत त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबांनी खूप मोठा त्याग करून या देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते स्वातंत्र्य 70, 75, 80 वर्षांनी आपण कुठल्या दिशेने नेतोय किंवा महाराष्ट्रामध्ये आज काय खरंच राजकीय परिस्थिती का नाही आम्ही सगळ्यांनी बसावं. मी देवेंद्रजींना हे अनेक वेळा खूप आदराने त्यांना विनंती केली आहे की कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक लक्ष्मण रेखा आपण सगळ्यांनीच घातली पाहिजे, जी आधीच्या नेत्यांनी ठेवली होती. म्हणजे टीका कुठपर्यंत न्यायची ह्याची पण एक असलीच पाहिजे, ती स्वतःला आपण घातली पाहिजे. ती आपण माझा विरोधक म्हणजे शत्रू नाही. ही जी शत्रूची जी भावना महाराष्ट्राच्या भाषणांमधून दिसते किंवा कृतीमधून दिसते, हे महाराष्ट्राचं नवीन कल्चर आहे आणि हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी किंवा कुठल्याही चांगल्या सुसंस्कृत महाराष्ट्रासारख्या, आणि मला महाराष्ट्राबद्दल जास्त वाटतं कारण मी जेव्हा देशामध्ये काम करते दिल्लीवरून मी बघत असते, आपल्या राज्याबद्दल प्रचंड आस्था आणि अनेक नवीन उपक्रम जे झाले ते सगळे महाराष्ट्राने केले.